नंबर लावाई दिया था। नमस्कार, मी नारायण सुर्वे, पुरवठा अधिकारी जामनेर। सध्या आपल्या जामनेरमध्ये 10 गॅस एजन्सी आहेत आणि कालचा स्टॉक होता 10 पैकी 4 वर स्टॉक 0 होता। आज विचारणा केली तर सर्व ठिकाणी 1-1, 2-2 लॉट आलेला आहे। त्यामुळे गॅस सिलेंडर सुरळीत आपल्या इथे वाटप सुरू आहे। नागरिकांना एक आपल्या मार्फत मी आवाहन करू इच्छितो, कोणी पॅनिक बाय करू नये। सुरळीत साठा सुरू आहे। तसेच पेट्रोल पंपावर सुद्धा गर्दी करू नये। माननीय जिल्हाधिकारी महोदयांना आवाहन केलेलं आहे, प्रेस कॉन्फरन्स सुद्धा माहिती दिलेली आहे। आपल्याकडे मुबलक प्रमाणात साठा आहे, त्याच्यामुळे कोणीही पॅनिक बाय करून अतिरिक्त पेट्रोल डिझेल याचा साठा करू नये। व जे कोणी हॉटेल चालक किंवा इतर व्यावसायिक हे जर घरगुती गॅसचा वापर करत असतील तर त्यांच्यावर जीवनावश्यक वस्तू अधिनियम 1955 अंतर्गत डायरेक्ट फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल। तरी आपल्या मार्फत मी सर्वांना आवाहन करतो की कोणी घरगुती गॅसचा वापर व्यावसायिक प्रयोजनासाठी करू नये। काही तक्रारी अशा आहेत की जळगावून येणाऱ्या गाड्या मध्ये खेड्यावर थांबायला जातात आणि तिथे त्याचा ब्लॅकने अटक केली जाते जास्त किंमत घेऊन। असं कोणी जरी करत असेल, अशी आपल्याकडे अद्यापर्यंत तक्रार नाही, पण जर असं कोणी करत असेल तरी त्यांच्यावर जीवनावश्यक वस्तू अधिनियम 1955 अंतर्गत फौजदारी गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही करण्यात येईल। गर्दी गॅस एजन्सीवर झालेली आहे, कशा पद्धतीने नियोजन आहे आणि काय आव्हान राहील? लोकांना इथं काहीतरी चुकीचा समज झालेला असं दिसून येतं आहे, जे लोकांच्या वागणुकीवरनं, की लोकांना असं वाटतं इथे सिलेंडरच मिळत नाही आहे, परंतु यांनी लोक इथे येऊन गर्द्या करतात। एक माध्यमातून इथे बघण्यात काय आलं आहे, चांगला धडधाकड माणूसही महिलेला पाठवतो, त्याला असं वाटतं की महिलेचा नंबर लागून जाईल, पण आता आम्ही त्या पद्धती आम्ही आता सिंगलच लाईन ठेवली आहे, ती जी काही लोकांनी ठेवली आहे। आज 760 सिलेंडर माझ्याकडे आलेले आहेत, परंतु आता प्रोसेस कंपनीची चेंज झालेली आहे। सिलेंडर डिलिव्हरी देताना रजिस्टर्ड नंबरवर OTP, अल्टरनेट OTP वगैरे वगैरे ते 2-3-4 प्रकारच्या गोष्टी आता नवीन सुरुवात झालेल्या आहे। त्याच्यामुळे प्रत्येकाला ना त्याचं बिल इश्यू करायला आम्हाला कमीत कमी 1 मिनिट लागतोय। परंतु लोक महिलांना जेव्हा पाठवतात ते महिलांना त्यांचा मोबाईल नंबर माहिती नसतो, ते लॉक माहिती नसतं, पासवर्ड माहिती नसतं, मग तिचे टाईमपास होतो। ती बाई जोपर्यंत पुढे जात नाही तोपर्यंत मागच्या माणसांना पाठवता येत नाही। तरी 5-5 लोक आम्ही कम्प्युटरवर बसवलेले आहेत। जनतेला माझं एकच आव्हान आहे, सिलेंडर मुबलक आहेत, गैरसमज पसरवत आहेत लोक, जे काही असेल ते त्याची पसरवण्याची गरज नाही आहे। सिलेंडर प्रत्येकाला मिळणार आहे। प्रत्येकाने बुकिंग ऑनलाईन करा रजिस्टर्ड नंबरवरनं आपापल्या, आणि तुम्हाला 3 ते 4 दिवसाची आज वेटिंग आहे आमच्याकडे। 3-4 दिवसांत सिलेंडर इश्यू होतं आहे। खरं तर अनेक ठिकाणी पोलीस बंदोबस्तात सुरळीत गॅस सिलेंडर दिले जात आहेत, मात्र इथं जे आहेत ते पोलिसांचा बंदोबस्त देखील कमी दिसून येतो। आता आपणच पत्रकार बंधू 3 जण बघतायत आहे इथे। आम्ही आमच्या परीने, शेवटी जनता काही जे आगाऊ असतात ते खाकीलाच घाबरतात, परंतु आता तुम्ही इथे बघता पोलिसांचं विषय कसा होतो, त्याच्यात आम्ही काही करू शकत नाही। ॲज अ कंपनीचा डिस्ट्रीब्युटर म्हणून मी माझ्या पद्धतीने सुरळीत मी काम पार पाडतोय माझं, परंतु मलाही काही लिमिटेशन्स आहेत। आज प्रत्येक गोष्टीला नियम कायदा दिलेला आहे, बदलतंय रोज काही सगळ्या गोष्टी आहेत। असं पण नाही आहे की इथून कंपनीने सांगितलेला OTP विदिन 1 सेकंडमध्ये येतोय, परंतु त्या लोकांना त्यांचे पासवर्ड माहीत नाही आहेत, त्यांचे मोबाईल्स नाही आहेत, त्यांचे मेसेजेस दिसत नाही आहेत, ते मोबाईल भरलेले आहेत, त्याच्यात आमच्या चुका नाही आहेत। गर्दीची पूर्वकल्पना पोलिसांना दिली होती का जामनेर? 100% सगळं दिलेलं आहे। मी स्वतः आता PI साहेबांशी बोललो, सकाळी गिरीश भाऊंचं माझं बोलणं झालं। गिरीश भाऊंनी कलेक्टर महोदयांना फोन लावला, त्या माध्यमातून आज मला एकच गाडी मिळणार होती, तर गिरीश भाऊंनी सांगितल्याप्रमाणे अजून एक गाडी मला इश्यू झाली आहे आत्ता, ती येतात। मी ते सांगतो तेच आहे की माझ्याकडे सिलेंडर मुबलक उपलब्ध आहे। इथं आता तुम्ही रांगेत बघत असाल तर 100 लोकच रांगेत उभे आहेत, पण 100 लोक 1000 लोकांचा आवाज करतात आहे, त्या माध्यमातून सगळे कामं पुढे स्लो होतात।